परमपावन श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्रप्रयोग भाग 8. आपण आधीच्या एका व्हिडिओमध्ये पाहिले की श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र हा भक्त श्रेष्ठ श्री भीष्माचार्यांनी रचलेला अत्यंत अद्भुत असा एक माला मंत्र आहे। शिवाय यातील प्रत्येक श्लोक हाही एक स्वतंत्र मंत्र आहे। सहस्रनाम स्तोत्रातील विविध मंत्रांचे असंख्य अनुभूत प्रयोगही जुन्या जाणत्या महात्म्यांनी सांगून ठेवलेले आहेत। परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांनी आपल्या श्री विष्णू सहस्रनाम रहस्य ग्रंथामध्ये त्यांच्या श्री गुरु परंपरेने चालत आलेले अतिशय प्रभावी असे 21 मंत्रांचे प्रयोग दिलेले आहेत। हे सर्व स्वानुभूत सिद्ध मंत्र प्रयोग आहेत। आजवर इतरत्र कुठेच यांचा उल्लेखही आलेला दिसत नाही, कारण हे सर्व केवळ गुरु परंपरेनेच चालत आलेले मंत्रप्रयोग आहेत। कोणतेही सश्रद्ध स्त्री पुरुष भक्त श्रद्धेने यांचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतात। आजपासून आपण रोज एक एक करून ते मंत्रप्रयोग पाहूया। प्रत्येक श्लोकाचा शुद्ध उच्चार व त्यातील नामांचा अर्थही सांगितला जाईल। इच्छापूर्ती होण्याकरिता मंत्र। असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृत शुचिः सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धिसाधनः। अर्थ, असंख्येयः ज्याच्यात नाम रूप इत्यादी भेद नाहीत असा, अप्रमेयात्मा ज्याच्या स्वरूपाचे मोजमाप होत नाही असा, विशिष्टः सर्वोत्कृष्ट, शिष्टकृत शासन करणारा, शुचिः परमपवित्र, सिद्धार्थः ज्याचे सर्व अर्थ सिद्ध झालेत असा, सिद्ध संकल्पः सत्य संकल्प असलेला, सिद्धिदः कर्माचे योग्य फळ देणारा, सिद्धिसाधनः सिद्धींचा दाता। या मंत्राचा आपली जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईपर्यंत स्नानादी करून शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज 108 वेळा मनातल्या मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि या मंत्राची अनुभूती घ्यावी। हा मंत्र मनातील इच्छा पूर्ण होण्याकरिता याचा प्रयोग केला जातो। संदर्भ श्री विष्णू सहस्रनाम रहस्य, लेखक परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे, श्री वामनराज प्रकाशन, पुणे।